तर VMP लिहितो की तुझ्या येण्याने हास्य फुलावे, साजरे करावे सोहळे तुझे, अडकतो हा वेडा प्रत्येक वेळी, शब्द साधे भोळे तुझे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणतं आहे, कसं आहे ते तुम्हाला आपल्या थोडं समोर प्री व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. सॉन्ग तर एकदम जबरदस्त झालेल्या सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त युनिक आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं आहे, थोडं स्किप करायचं नाही मित्रांनो. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, कारण जो आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 2 सिक्रेट ट्रिक्स आहेत, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो ॲक्युरेट आणि बरोबर होणार आहे. जर त्या तुम्ही सिक्रेट ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ आहे ते बरोबर होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आजचा आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाही बट मटेरियल यूज केलंय, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा. जर तुमच्याकडे कॅपकट, आज सध्या आता कॅपकटचा खूप इश्यू येत आहे नेटवर्क इररचा, ते सुद्धा आपण फिक्स केला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. कॅपकट प्रो दिलेला आहे, आज सकाळीच दिले, तिथून जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. बाकी मटेरियल सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचे, प्लस व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचे. तर मित्रांनो, चला कुठल्याही वेळा घालत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर VMP लिहितो की तुझ्या येण्याने हास्य फुलावे, साजरे करावे सोहळे तुझे, अडकतो हा वेडा प्रत्येक वेळी, शब्द साधे भोळे तुझे. मग सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, चंद्राचाही उतरावा माज, नक्षत्रासारखे डोळे तुझे. परिमल कळतंय तुझ्या संगतीनं जीनं खुशाल, परिमल कळतंय की Once more! Once more! Once more! तर VMP लिहितो की तुझ्या येण्याने हास्य फुलावे, साजरे करावे सोहळे तुझे, अडकतो हा वेडा प्रत्येक वेळी, शब्द साधे भोळे तुझे. मग सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, चंद्राचाही उतरावा माज, नक्षत्रासारखे डोळे तुझे. परिमल कळतंय की तुझ्या संगतीनं जीनं खुशाल, परिमल कळतंय की. तर काही आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त प्लस VMPच्या काय म्हणते त्या कवितेवर करणार आहोत मित्रांनो. आता VMPची खूप कविता ट्रेंडला चालू आहे इंस्टावरती, तर त्यामुळे आजचा आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत. आता व्हिडिओ कसा झाला आहे तुम्ही तर आपल्या डेमो व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची मित्रांनो. आता आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटमध्ये क्रिएट करायचा आहे, त्यामुळे लागणार आहे कॅपकटसोबत VPN आपल्याला. आणि VPNमध्ये मी पॉक्स VPN यूज करतो वाईज. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. बट पॉक्स VPN जरा चांगलं वाटतंय मला, त्यामुळे मी स्वतः पर्सनली यूज करतोय, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. ओके, सिम्पल जे आपलं VPN आहे ते VPN मी कनेक्ट करून घेतो. आणि VPN कनेक्ट करत असते काय अवघड नाही, एक फक्त ॲड आहे ती वॉच करावी लागते, म्हणजे नंबर 1 म्हणजे आपली VPN आहे ती कनेक्ट होऊन जाते. ओके, तर काय, आपलं जे VPN आहे तर ते मी VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर आता काय करायचं, आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे. आता कॅपकट आपण अशा प्रकारे ओपन करून घेतलेला आहे. अशा प्रकारे कॅपकटचा आपल्याला इंटरफेस बघायला मिळत आहे. सिम्पल काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथे एक तुम्हाला अशा प्रकारे 26 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, एकदम फ्रीमध्ये आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, याचं जो एंडिंग आहे ते एंडिंग कट करायचं आहे. व्हिडिओवरती यायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सॉन्गवरती यायचं आहे, बिट्सवरती यायचं आहे. काय ना, बीट काय अवघड नाहीत, ही बघा, वाटलं तुम्ही ऐकूनसुद्धा लावून घेऊ शकता. ही बघा, काहीच हार्ड बीट नाहीत, जास्त काही नाही, फक्त जिथं ही वाटतं तिथं बीट आहे आपला. हे बघा अशा प्रकारे, इथे एक, लगेच इथे एक, आता इथला झाला, इथं असेल, ही बघा, इथे एक, इथे एक,
हे बघा आणि लास्ट इथे. ओके, इतके बीट झाले. आता जो आपला फोटो आहे, फोटोवरती यायचं मित्रांनो आणि काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आपण खाली रिप्लेसवरती डायरेक्ट सगळाच फोटो चेंज करूयात, काही प्रॉब्लेम येत नाही. खाली स्क्रॉल करायचे तर रिप्लेसचं ऑप्शन आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती यायचं, फोटोजवरती यायचं आहे. तुमचे जिथे काय फोटो असतील तर ती फोटोमध्ये जा तुम्ही, तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा तर ती फोटो ॲड करून घ्या. हा बघा अशा प्रकारे फोटो ॲड करतो. फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. ओके, आपण फोटो जे आहे ते आपला फोटो स्प्लिट करून घेऊयात. फोटो स्प्लिट करायला काही सुद्धा अवघड नाही आहे मित्रांनो. हे बघा सिम्पल, आपण आपले फोटो स्प्लिट करून घेऊयात. अदरवाईज जर तुम्ही काय करा, थोडं इथून जे समोर 21 सेकंदा समोर दुसरे फोटो यूज करू शकता, काही सुद्धा अडचण नाही आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण आपले जे फोटो आहेत ते फोटो स्प्लिट केलेत. आता 2 नंबरचे जरा फोटो कसे यायचे मित्रांनो. इथं एक प्लस की द्यायची आहे, एंडिंगला यायचे फोटोच्या इथं एक प्लस की द्यायची, म्हणजे स्टार्टिंग की कशी यायचं आहे. हा फोटो जर तुम्हाला म्हणजे पुढून मागे जाण्यासारखं घ्यायचं असेल तर फोटोला अशा प्रकारे झूम करायचं आहे. हा बघा फोटो अशा प्रकारे इथून मागे जातो. ओके, समोरचे फोटो कसे यायचं आहे, परत इथं एक की द्यायची आहे. इथं वाटलं तर तुम्ही की आउट करा, थोडासा फोटो अशा प्रकारे झूम करून घ्या. हा बघा इथं एक आपल्याला की द्यायची आहे आणि एंडिंगला एक की द्यायची आहे. स्टार्टिंग की कशी यायचं आहे हे बघा. आणि काय करायचं, या फोटोला झूम आउट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे हा फोटो पुढून मागे जाईल, हा मागून पुढे येईल. परत त्याच प्रकारे 3 नंबरच्या फोटोला की द्यायची आहे, एंडिंगला की द्यायची आहे. हे बघा स्टार्टिंग की बशी येऊन परत फोटोला झूम करायचं आहे. हे बघा जर पुढून मागे घ्यायचा असेल तर काय सुद्धा अवघड नाही, इतकं झालं. याला ग्राफ आपल्याला ॲड करायचे, तर ग्राफ कोणते ॲड करायचे तुम्हाला दाखवते सुद्धा. म्हणजे या 3च फोटोला अशा प्रकारे सेट करून घ्या, 3 किंवा 4 फोटोला. ओके, आता समोरचं सगळं तुम्हाला दाखवतो मी, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाही आहे. सिम्पल काय करतो, आता मेन व्हिडिओवरती नेऊन दाखवतो. तर काय आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलो आहेत. हा बघा 1 नंबरचा फोटो, या फोटोला ॲनिमेशन नाही आहे. आता हा जो 2 नंबरचा फोटो याला ग्राफ आहे. ओके, काय करायचं, आता ग्राफवरती यायचं आहे. एक इथं एज आउट नावाचा ग्राफ आहे, एज आउट हा ग्राफ इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे काय सेट करा ग्राफ. ओके, समोरचे फोटो कसे यायचे, याला सुद्धा क्यूड एज नावाचा ग्राफ आहे, हा ॲड करायचा. इकडे काही विषय नाही आहे, अशा प्रकारे आहे. 3 नंबरचे फोटो कसे यायचे, याला सुद्धा क्यूड आउट नावाचा ग्राफ ॲड करायचा. ओके, हा बघा अशा प्रकारे ग्राफ आहे, प्लेन आहे एकदम. झालं इतका. आता समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं, झूम ऑन नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरचे फोटो कसे यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन आहे, या फोटोला ॲड करायचं आहे. आता काय करायचं, समोरचे फोटो कसे यायचे, परत कॉम्बोवरती यायचं, याला राईट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, याला झूम ऑन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. समोरचे फोटो कसे यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, याला झूम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता या समोरच्या फोटोपाशी या 22 सेकंदापाशी ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट बघायला मिळत असेल, हा रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ 1.1 सेकंड ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी या ॲनिमेशनवरती या. काय करायचं, इथं एक रॉक नाव सर्च मारा, याला रॉक होरिझॉन्टली नावाचा इफेक्ट असेल, याला आहे रॉक होरिझॉन्टली. ओके, सिम्पल रॉक होरिझॉन्टली नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन असेल, सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, लास्टच्या फोटोला यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती येऊन याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे, डिस्टोर्ट राईट. ओके, तर आपण इतके ॲनिमेशन्स आपले ॲड केलेत. आता काय करायचं आहे की जे आपले टेक्स्ट आहेत ही टेक्स्ट ॲड करून घ्या, नाही तुम्हाला सगळे मी स्वतः ॲड करून दाखवतो, काय सुद्धा अडचण नाही आहे. बट काय करा, टेक्स्ट तुम्ही ॲड करून घ्या प्रमाणे. म्हणजे इथं कसं आहे तर VMP लिहितो, हा सुद्धा जे मटेरियल आहे तुम्हाला मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, फाईल किंवा डायरेक्टली. ओके, अशा प्रकारे हे ॲड करायचे, सगळे दिलेले आहेत तुम्हाला मी टेक्स्ट. ओके, फक्त याला आता ॲनिमेशन कसे ॲड करायचे दाखवतो. हा जो 1 नंबरचा फोटो आहे याला दुसरा कोणता नाही, एकच ॲनिमेशन आहे बघा, तुम्हाला सांगतो कोणता आहे ते पण. एक ॲनिमेशन आहे याला फेड इन नावाचा. ओके, फेड इन. ओके, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, आता सगळं सांगतो, याला की ॲड करायची. ओके, एकदम एंडिंगला यायचं आहे, मास्कवरती यायचं आहे. हा जो याचा होरिझॉन्टली मास्क आहे, हा बघा, वाटलं तर परत दाखवतो मी तुम्हाला की हे करू. होरिझॉन्टल नावाचा मास्क आहे, हा मास्क आपल्याला कशा प्रकारे ॲड करायचा. ओके, ही इथं की आहेत आपली, की कट करून घेऊयात, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे एंडिंगला यायचं आहे, होरिझॉन्टलीवरती यायचं. ओके, हा बघा अशा प्रकारे काय होरिझॉन्टली येईल.
थोडं समोर घेऊन दाखवतो. याला अशा प्रकारे सेट करायचं एकदम बरोबररित्या. त्या व्हाईटवरती क्लिक करून काय करायचं आहे, हा जो आहे व्हाईट जे आपले जिकडून घ्यायचं तिकडून करायचा. एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, म्हणजे सगळं असं आपलं जे टेक्स्ट आहे टेक्स्ट अनहाईड झाला पाहिजे. एक स्टार्टिंग पशी यायचं या फोटोच्या बरोबर एंडिंग पशी एक यायचं आहे. आता काय करायचं, हा जो व्हाईट म्हणजे या येलो कलरची ही आहे लाईन, याला काय करायचं अशा प्रकारे एकदम लास्टला करून घ्यायचं, म्हणजे आपलं टेक्स्ट बरोबर दिसून जाईल. हे बघा अशा प्रकारे दिसला का, ही बघा अशा प्रकारे. काही सुद्धा अवघड नाही आहे, फक्त की ॲड करताना थोडं लक्ष द्यायचं आहे. समोरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो. आता याला इकडून आहे, आता इकडून कसं ॲड करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. फक्त काय करायचं आहे, जी आपली लाईन होती ही लाईन काय करायची आहे अशा प्रकारे ॲड करायची. म्हणजे ही अगोदर लेफ्टकडून होती, आता राईटकडून झाली. ओके, फक्त ती फिरून लावायची, काहीच नाही करायचं, फिरवायचं. त्याच प्रकारे त्याला की देऊन समोर घ्यायचं. ओके, समोरच्या फोटो कशी यायचा, हा सेंटरला आहे. आता परत मास्कवरती यायचं आहे. याला काय करायचं आहे, रेक्टँगलचा एक हे घ्यायचा आहे, रेक्टँगल घ्यायचा आहे. तर रेक्टँगल अशा प्रकारे येईल, अशा प्रकारे थोडंफार एक ही करून घ्या. ओके, मायनस ठेवलं बरं. इथं स्टार्टिंगला यायचं आहे, एकदम याला क्लोज करायचं आहे. रेक्टँगल आहे, क्लोज केलं. स्टार्टिंगला येऊन क्लोज करायचं आहे, की द्यायची आहे. म्हटलं तर तुम्हाला की हाईट करून दाखवतो, नंतर कशाला परेशानी नको तुम्हाला. पण हे बघा दाखवतो मी तुम्हाला, जास्त काय अवघड नाही, फक्त संपूर्ण वॉच करा व्हिडिओ, दाखवतो सगळं. हे बघा इथं आलात आपण. एक आपल्याला काय करायचं, मास्कवरती यायचं आहे. परत हा जो आहे रेक्टँगल ॲड केला. रेक्टँगल काय करायचं अशा प्रकारे अगोदर क्लोज करून घ्यायचं. सिम्पल, इतकं समजलं. क्लोज केलं. स्टार्टिंग की पशी यायचं आहे, एंडिंग पशी यायचं आहे. ओके, एंडिंग पशी काय करायचं, याला अशा प्रकारे जोपर्यंत आपलं टेक्स्ट दिसत नाही अशा प्रकारे वाढून घ्यायचं याला, या रेक्टँगलला. ओके, झालं. हे बघा आता तुम्हाला टेक्स्ट बघायला मिळेल कशा प्रकारे झाला. समजलं का? ओके, समजलं असेल एक लाईक नक्की करायची आहे. हे बघा अशा प्रकारे दिसला. समोरच्या यायचं आपल्या फोटोपाशी टेक्स्टवरती याला आता याला असणार आहे त्याच प्रकारे, फक्त सर्कल असेल. सर्कल काय करायचं, अगोदर क्लोजमध्ये ठेवायचं आहे, की ॲड करायची आहे, एंडिंगला यायचं आहे आणि फक्त सर्कल थोडा मोठा करायचा आहे, म्हणजे ते ॲटोमॅटिकली अशा प्रकारे होऊन जाईल. ओके, सिम्पल. आता याच्या समोरच्या आपल्या फोटोपाशी परत मास्कवरती यायचं आहे. याला हॉरिझॉन्टलीच आहे, याला कोणता असेल, फक्त लेफ्ट टू राईट असणार आहे. ओके, लेफ्ट टू राईट. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, मास्कवरती यायचं. याला सुद्धा हॉरिझॉन्टलीच आहे, फक्त याला राईट टू लेफ्ट आहे. ओके, दोन्हीला पण तिकडून दिलं वाटतं, मला असं वाटतं. हे बघा तेच आहे, काही सुद्धा नाही, फक्त हॉरिझॉन्टली लेफ्ट टू राईटच आहे. आता इथं यायचं 18 सेकंदापाशी. 18 सेकंदापाशी सुद्धा हॉरिझॉन्टलीच आहे, याला फक्त याला पण तेच आहे, लेफ्ट टू राईट. या तिन्ही फोटोला लेफ्ट टू राईट ॲड करायचं आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं, याला थोडं वेगळं असणार आहे. मास्कवरती यायचं, एक रेक्टँगलवरती यायचं मित्रांनो. अशा प्रकारे काय रेक्टँगलचा सेप करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. समजलं? वाटलं तुम्हाला परत दाखवतो मी कशा प्रकारे अनॲड करून घेतो याला, की मायनस. ओके, मास्कवरती यायचं अशा प्रकारे फक्त सर्कल करून घ्यायचं. सर्कल कसा असा येतो आपला. ओके, असा येतो, कसा तर येतो, फक्त याला असं ठेवायचं आहे. एक इथं एक की द्यायची आहे, फक्त स्टार्टिंगला, एंडिंगला येऊन की द्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे याला अशा प्रकारे फक्त सरळ घ्यायचं आहे, काहीच नाही करायचं. हे बघा सरळ घ्यायचं आहे, झालं. म्हणजे आपला जो की आहे ते बरोबर परफॉर्म्स करते. हे बघा अशा प्रकारे. समजलं का? हे बघा वाटलं त्याला एखादा ग्राफ ॲड करून घेऊ शकता, जेणेकरून काय होतं जे आपलं थोडंफार दमानं चालतं. अशा प्रकारे सिम्पल एवढंच आहे, काही सुद्धा हार्ड नाही मित्रांनो. हार्ड वाटत असेल बिंदासली कमेंट करा, तुमच्या कमेंटचं उत्तर मिळून जाईल. आणि ज्याला कोणाला एडिटिंग करायची असेल तर त्यांना आपला व्हॉट्सअपवरती बिंदासली कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. काय नाही, जास्त काही नाही, एकदम हिशोबामध्ये तुम्हाला एडिटिंग करून भेटेल. कोणताही व्हिडिओ असू द्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. ओके, लाईटवरती यायचं. आता तुम्हाला सांगतो ट्रान्झॅक्शनवरती येऊन, कुठं इथे ट्रान्झॅक्शनवरती यायचं, लाईटवरती यायचं आहे. इथं एक ब्लेंच नावाचं इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. 0.1 सेकंदाची लेंथ ठेवायची आहे. सिम्पल इथे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं आहे. 0.1 सेकंद लेंथ ठेवायची. बघा अशा प्रकारे सिम्पल. हा जो आता 1 नंबरचा फोटो सोडला, 2 नंबरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो. इथं यायचं आहे एक थोडं समोर ॲडजस्टवरती आलात. एक तर सॅच्युरेशन नावाचं ऑप्शन असेल. हे बघा सॅच्युरेशन. सिम्पल सॅच्युरेशन जे आहे ते एकदम मायनस करायची आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे की ॲड होत असेल तर याला काय करायचं, की मायनस करायची आहे. स्टार्टिंग की पासूनच याचा मायनस करून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे. एक समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत याला ॲडजस्टवरती येऊन
सॅच्युरेशन मायनस करायचं. ओके, एक फोटो सोडायचा आहे, परत समोरच्या फोटोपाशी सॅच्युरेशन मायनस, परत एक फोटो सोडायचा आहे, समोरच्या फोटो सॅच्युरेशन मायनस, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता 21 सेकंदात समोर तर काही विषयच नाही, एकदम नॉर्मल इफेक्ट आणि फोटो असणार आहे. ओके, अशा प्रकारे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता यायचं स्टार्टिंगला, एकदम बॅकला यायचं, आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. एक तुम्हाला सांगतो, एक ब्लर नावाचा इफेक्ट ॲड करा. ट्रेंडिंगवरती बघायला मिळत असेल. व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला वाटतं सर्च मारून दाखवते. ही बघा ब्लर, हा बघा ब्लर नाव सर्च मारायचं आहे. एक इफेक्ट येईल, हा 1 नंबरचा. हा 1 नंबरचा ॲड करा किंवा हा 2 नंबरचा ॲड करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. दोन्हीपैकी कोणता पण इफेक्ट ॲड करा. सॉरी, आपला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एकदम 21 सेकंदापर्यंत वाढवायची आहे आणि ॲडजस्टवरती यायचं आहे. ॲडजस्ट जे आहे तुमच्या हिशोबानं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जेवढं ब्लर ठेवायचं तेवढं ठेवून घ्या. हे बघा एकदम फुल एवढं ब्लर होऊ शकतं, एकदम कमी एवढं होऊ शकतं. जास्त काय नाही, माझ्या मते जर ऐकायचं असेल एक 16% ठेवून घ्या अशा प्रकारे, नाही तर एक 17%. ओके, परत स्टार्टिंगला यायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे मित्रांनो. आपल्याला एक इफेक्ट सर्च मारायचा, कोणता? फायर फाईल्स रिजिंग नावाचा. फायर फाईल्स मारा तरी पण जमणार आहे, काही नाही. हे बघा फायर फाईल्स. ओके, अशा प्रकारे सर्च मारून घ्यायचा आहे. हा बघा, हा 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. अशा प्रकारे सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्ट आहे, याची लेंथ 21 सेकंदापर्यंत ठेवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे स्पीड वगैरे आणि इंटेन्सिटी काय आहे तेवढी ठेवून घेऊ शकता, इतकं फुल का कमी, अशा प्रकारे ठेवायचे आहे. सिंपल. आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. एक बॉडी इफेक्टवरती या, एक इथं पिंक नाव सर्च मारा. पिंक ब्लिंकर्स काय हवं, हे बघा ब्लिंकर्स. अशा प्रकारे ब्लिंकर्स नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी तुम्ही याला सुद्धा ॲडजस्ट करून घेऊ शकता. लेंथ याची काय करायची आहे, 21 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. तर याच्या समोर 21 सेकंदापाशी मित्रांनो, 21 सेकंदापाशी आलात, एक ॲडजस्टवरती यायचं आहे. सॉरी, ॲडजस्टवरती नाही, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. डायरेक्ट ॲडजस्टवरती कसं, एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम. ओके, व्हिडिओ इफेक्ट किंवा बॉडी इफेक्ट दोन्हीवरती अवेलेबल आहे. आणि याची लेंथ जी आहे ती लेंथ काय करायची, दोन्ही फोटो पण ठेवायची आहे 21 सेकंदापासून ते 24 सेकंदापर्यंत. ओके, आता 23 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. एक आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती गर्ल्स सेक्रेट्स नावाचा काय इफेक्ट आहे, गर्ल्स सेक्रेट्स. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. सिंपल अशा प्रकारे. आता जास्त काय नाही, इतकंच होतं आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पण जास्त नाही तेवढा मोठा झाला. बाकी तुम्हाला जे आपलं आजच्या व्हिडिओचं मटेरियल आहे, ते मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल एकदम फ्रीमध्ये. ते तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ तुमची 100% तुम्ही टाका इंस्टाला. 1 मिलियन व्ह्यूज पक्केच आहेत, कारण VMPची खूपच शेअर ट्रेंडला चालत आहे, त्यामुळे दुसरं काही विषय नाही. तर सिंपल आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे बनवून जनरेट झालेला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या, तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया न्यू जबरदस्त कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.